थेट जाऊयात बीडमध्ये अजित पवार बोलतायत तिथे. त्यांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये जी घटना घडली, काही जण म्हणतात हे आमच्यानी काम केलं, नेव्हीने केलं, कोण म्हणते पीडब्ल्यूडी केलं, कुणी काम करू देत, चूक ती चूकच आहे, त्याला अजिबात माफी नाही. ते कोणी दोषी असेल, तो अधिकारी असेल, तो कुणी असो, त्याला माफी नाही. त्याचा कुणी असो त्याला माफी नाही. त्याचा संपूर्ण तपास करून त्या संदर्भात दोषीवर अशी कडक कारवाई केली जाईल की पुढं 10 पिढ्या नाही, सगळ्यांना देखील लक्षात राहिलं पाहिजे. महापुरुषांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये जर काही चूक केली तर महाराष्ट्र त्याला माफ करत नाही. हा इतिहास आपल्याला त्याच्यातनं निर्माण करायचा आहे. झालं हे अतिशय चुकीचं आहे, अतिशय म्हणजे मनाला वेदना देणार आहे. कुणाच्याच बाबतीमध्ये कुणाच्याही सरकारच्या काळात ते होऊ नये या मताचा मी स्वतः आहे. आणि त्याच्याबद्दल मी कालच स्वतः राज्याच्या जनतेची माफी देखील मागितली, तुम्ही पाहिलं असेल. मला दुसरं एक तुम्हाला सांगायचं आहे, कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तो तुमचा अधिकार होता, परंतु संविधान बदलणार असं आमच्या मागासवर्गीयांच्या मध्ये एक प्रचार केला गेला. आम्ही सांगत होतो नाही रे बाबा, संविधान आपलं जगातलं सर्वोच्च संविधान आहे, आपण ते कुणी त्याला हात लावू शकत नाही. पण विरोधकांनी त्याच्यामध्ये फेक नरेटिव्ह सेट केला आणि त्याच्यातून संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अमुक होणार, अब की बार 400 पार असं काहीतरी माझ्या मागासवर्गीय समाजाने मनात घेतलं, आदिवासी समाजाने मनात घेतलं. त्याचा फटका आम्हाला बसला. परंतु आम्ही पुन्हा तुम्हाला सांगतो, ते खोटं होतं, ते चुकीचं होतं, लोकांना फसवलं गेलं, दिशाभूल केली गेली. आता देखील आपण सावध व्हा. आम्ही खोटं बोलणार नाही, आम्ही स्पष्ट बोलणारे लोक आहोत, आम्ही शब्दाचे पक्के आहोत. कधी कधी आम्ही बोलल्यानंतर थोडासा लोकांना तो शब्द लागतो, पण आमची भूमिका स्वच्छ असते, आमचं मन स्वच्छ असतं. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, मी माझ्या मागासवर्गीय समाजाच्या करता मागा आपण सरकारमध्ये बार्टी आणलं. माझा मातंग समाज माझ्याकडे आला, इतरांकडे गेला, महायुतीच्या इतर घटकांच्याकडे गेला. म्हणले आमच्या त्या बार्टीचा आम्हाला उपयोग होत नाही, आमच्याकरता वेगळं काहीतरी काढा. त्यांच्याकरता मग आपण आरटी आणलं. मातंग समाजाला आरटी आणलं की नाही, सुरू केलं, आरटी आणलं. बार्टी माझ्या नवबौद्ध आणि इतर समाजातल्या घटकातल्यांना, आरटी माझ्या मातंग समाजाला, मराठा समाजांच्या करता सारथी आणलं, ओबीसी समाजाच्या करता महाज्योती आणलं, आदिवासी समाजाच्या करता टार्टी आणलं. माझा अल्पसंख्याक समाज म्हणत होता, अरे आम्ही पण भारतीय आहोत ना, आम्ही महाराष्ट्रात राहतो ना, आम्ही बीडमध्ये राहतो, बीड शहरात राहतो, वॉर्डात राहतो, आमचं काय. त्यांच्याकरता आम्ही प्रयत्न केला आणि मार्टी आणलं. आणलं की नाही विचार, मार्टी आणलं. शेवटी सगळ्यांना घेऊन जायचंय, बरोबर, भेदभाव करायचा नाही, सगळ्या गरिबांना न्याय द्यायचा आहे, जातीभेद करायचा नाही, जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार नाही करायचा. ही शिवशाहू फुले आंबेडकरांची शिकवण आहे, ती विसरायची नाही. आणि ह्या पद्धतीनं आम्ही आता पुढे चाललेलो आहे. त्याच्यातून अमृत हे देखील काही घटकाच्या करता ती संस्था काढली, अमृत. कुठल्याही समाजातला मुलगा किंवा मुलगी त्या संस्थेच्या योजनेमधनं वंचित राहता कामा नये. मौलाना आझाद महामंडळाला देखील 1000 कोटीचा भाग भांडवल दिला आणि 60 कोटीच्या ऐवजी 500 कोटीची गव्हर्नमेंट गॅरंटी दिली. आम्ही त्याच्यामध्ये आहोत ना, तुम्ही का घाबरता. ह्या गोष्टीचा विचार समाजातल्या सर्वांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं समाजातल्या वेगवेगळ्या जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका ही आम्ही लोकांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. अनेक योजना
आम्ही त्या बाबतीमध्ये केलेल्या आहेत. त्या सगळ्या योजना सांगून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही. त्याच्यामध्ये एक नंबर आहे 98 61 71 71 71 98 61 71 71 71. त्याला तुम्ही व्हॉट्सअप करा. तुम्ही जे जे विचाराल ते त्याच्यात येईल. तुम्हाला उत्तरं येतील. त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी कुठलं पाहिजे त्या भाषेत येईल. तुम्ही सांगायचं मराठीत पाहिजे मराठीत येईल. तुम्ही सांगितलं हिंदीत पाहिजे हिंदीत येईल. 3च भाषा त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. आणि ह्याच्यातून या ज्या काही लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या करता आम्ही जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरतोय. त्याच्यातून माझ्या माय माऊलींना, माझ्या बांधवांना बळ आम्ही देतोय. लाभ पण देतो, त्या लाभाचं बळ पण तुम्हाला मिळावं ही आमची त्या ठिकाणी भूमिका आहे. आणि ही भूमिका समजून सांगण्याच्या करता राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही जातोय. खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय. काही आरक्षणाचे प्रश्न आहेत. मुस्लिम समाजाला वाटतं की आमचं 5% आरक्षण द्यावं. मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय, परंतु त्याच्यातला काही घटक म्हणतोय आम्हाला असं आरक्षण नको. तर आमची भूमिका स्पष्ट आहे, आमचं मन स्वच्छ आहे असं म्हटलेलं आहे. पुतळ्याबाबत झालेली चूक ती चूकच आहे आणि दोषींवरती कठोर कारवाई झालीच पाहिजे. चुकीला माफी नाही असंही अजित पवारांनी या ठिकाणी स्पष्ट केलं.